हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी झाल्यानंतर देशभरातील मराठा समाजाचं दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे। धाराशिवमधील हैदराबाद गॅझेट संदर्भातील बैठकीमध्ये जरांगे पाटलांनी ही घोषणा केलेली आहे। लवकरच ते या अधिवेशनाची तारीख जाहीर करतील। आम्ही बांधव खूप विखुरलेले राज्यात कधी काळी तरी आमच्या छत्रपती शिवरायांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलं। स्वराज्यातले सगळे बांधव देशभरातले आपण कधी काळी एकत्र आलो पाहिजे, पायंडा कधी पडणार। आपल्या मराठा समाजासाठी आपण सगळे एकत्र भेटायचं दिल्लीला। एक मोठं अधिवेशन आम्ही घेतो, मोठं अधिवेशन दिल्लीला घेतो। एक महत्त्वाची अपडेट येते। दरम्यान दिल्लीमध्ये काय खाऊपेंड आहे का? देशाच्या लोकसंख्येमध्ये तुमची संख्या किती? असा खोचक सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगेंना केलाय। दिल्लीमधल्या परिषदेवर लक्ष्मण हाके यांनी काही प्रश्न उपस्थित केले। देशाच्या लोकसंख्येमध्ये तुमची संख्या किती असा सवाल हाकेंनी जरांगेंना उपस्थित केलाय। देशाच्या लोकसंख्येमध्ये तुझी संख्या किती आणि ओबीसीची संख्या किती हे जरा तुला कोण सल्ला देतात ना त्यांना विचार म्हणा। तो दिल्लीत जा, तिथं जाऊन मंडला एक चॅलेंज कर, काय दिल्लीत काय खाऊपेंड आहे का तिथं? त्यामुळं जरांगे दिल्लीचं तख्त गाजवलं कुणी? होळकर आणि शिंदेनी, भोसलेनी। असं तुमच्याबद्दल नका बोलायला लावू म्हणा। मुंबईतील दादरमधल्या शिवाजी पार्क जवळ असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। उपेंद्र गुणाची पावसकर असं आरोपीचं नाव असून त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। संपत्तीच्या वादामधून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप उपेंद्र पावसकर यांनी अटकेनंतर केलाय। आरोपी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचंही कळतंय। आरोपी दादर पोलीस ठाण्यामध्ये श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी सातत्याने यायचा अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आता बातमी आहे महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंनी दिलेल्या महामंत्राची। उद्धव ठाकरेंकडून शिवसेना भवनामध्ये शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी जो आपल्यासोबत येईल त्याला 100% साथ द्या असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय। तर विरोधकांना आपल्याला निवडणुकीमध्ये गाडायचंय, भाजपनं आपला पक्ष आणि चिन्ह चोरलं असं म्हणत ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल चढवलाय। लोकांच्या संपर्कात राहा, दुबार मतदानावर लक्ष द्या, फार तर फार 100 दिवस उरलेत, कामाला लागा, भूलथापांना बळी पडू नका अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुखांना दिल्यात। ठाकरे या बैठकीमध्ये नेमकं काय म्हणालेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सोडून गेलेले परत आले तरी त्यांना उमेदवारी नाही असं ठाकरेंनी स्पष्ट केलंय। मनसेसोबत चर्चा सुरू आहे, युतीबाबत आम्ही निर्णय घेऊ असंही ठाकरे म्हणाले। 20 वर्षांनंतर आम्ही दोघं भाऊ एकत्र आलोय, जो सोबत येईल त्याला 100% साथ द्या। मुंबईतील सर्व वॉर्डमध्ये तयारी ठेवा, हेवे दावे विसरून तयारीला लागा असे आदेशही उद्धव ठाकरेंनी दिलेत। भाजप मुख्यमंत्र्यांना टीकेला फक्त ठाकरेच लागतात, त्याचं महत्त्व समजून घ्या असंही उद्धव ठाकरे म्हणाले। होमिओपॅथिक पदवीधरांना आधुनिक वैद्यकशास्त्राची प्रॅक्टिस करण्यास परवानगी दिल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशननं आक्रमक पवित्रा घेतलाय। विरोध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन आणि संलग्न वैद्यकीय संघटनांनी आज सकाळी 8 पासून उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत म्हणजे 24 तास वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये राज्यातील सर्व खासगी रुग्णालयातील ओपीडी, शस्त्रक्रिया व इतर रुग्ण तपासणी सेवा बंद राहणार आहेत, तर आकस्मिक सेवा यातून वगळण्यात आल्यात। यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो। दरम्यान सरकारनं हा निर्णय त्वरित मागे घेतला नाही तर मुंबई येथे लॉंग मार्च काढण्याचा इशाराही देण्यात आलाय। दरम्यान बुलढाण्यातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी। राज्य सरकारने राज्यातील CCMP हा आधुनिक वैद्यकशास्त्रातील कोर्स केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणीचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार आजपासून ही नोंदणी सुरू देखील झाली। या सर्व घटनेला म्हणजे होमिओपॅथी डॉक्टरांच्या MMC मध्ये नोंदणीला IMA ने विरोध केलेला आहे आणि त्याच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील सर्व ॲलोपॅथी डॉक्टरांचे दवाखाने हे 24 तास बंद असणार आहे। या परवानगीच्या या आदेशाला विरोध म्हणून राज्य सरकारच्या या आदेशाला विरोध म्हणून राज्यातील
ॲलोपॅथी डॉक्टरांच्या संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन आणि तत्सम संघटनांनी आज बंदचं आयोजन केलेलं आहे आणि या बंदला अनुसरून राज्यातील सर्व जवळपास 1.5 लाख ॲलोपॅथी डॉक्टर आज संपावर जाणार आहे. खरं तर आज 8 वाजेपासून उद्या 8 वाजेपर्यंत हा संप असणार आहे आणि यामुळे मात्र सर्व ॲलोपॅथी रुग्णालय हे बंद असणार आहे, सर्व खाजगी रुग्णालय हे बंद असणार आणि यामुळे मात्र राज्यातील रुग्णांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. आज सकाळी 8 वाजेपासून तर उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत हा इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेला बंद आहे आणि राज्यातील यामुळे 1.5 लाख ॲलोपॅथी डॉक्टर आज संपावर आहे. याचा फटका मात्र रुग्णांना बसण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. आता पुण्यामधून एक मोठी बातमी येते. पुण्यामध्ये कोथरूड भागामध्ये गोळीबार झालेला आहे. या गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय. निलेश घाळवळ टोळीच्या गुंडांकडून हा गोळीबार केला गेला आहे. गाडीला साईड दिली नाही म्हणून गुंडांकडून हा गोळीबार झालेला आहे. मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत, मयूर कुंभारे हे सगळे गुंड होते ज्यांनी गोळीबार केलेला आहे. गंभीर जखमीवर सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर पुण्यातल्या कोथरूड भागामधला हा सगळा प्रकार गोळीबार झालेला आहे आणि त्यामध्ये एक व्यक्ती जखमी झाली आहे. तर आपण बघतोय पुण्याच्या कोथरूड सारख्या महत्वाच्या भागामध्ये हा गोळीबार झालेला आहे. कोथरूड भागामध्ये हा गोळीबार करण्यात आलाय ज्यामध्ये एक जण गंभीर जखमी झालेला आहे. आपण पुण्यामध्ये याआधी देखील अशाच रीतीनं काही गुंडांकडनं गोळीबार किंवा इतर घटना पाहिलेल्या होत्या आणि त्याच गोष्टीची पुनरावृत्ती पुन्हा एकदा पुण्यामध्ये झालेली आहे. मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत, मयूर कुंभारे अशी या गुंडांची नावं आहेत. जो गंभीर जखमी आहे त्या व्यक्तीवर सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी आपल्या सोबत आहेत. मंदार, नेमकं कारण काय गोळीबाराचं आणि या गुंडांना अटक झाली आहे का? कारण जे कळतं आहे ते गाडी ओव्हरटेक करण्यावरून किंवा गाडी पुढे घेण्यावरून हा वाद झालेला आहे. मधल्या शिंदेचाळ परिसरामध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि ज्या व्यक्तीवरती गोळीबार झालेला आहे त्या व्यक्तीचं नाव प्रकाश धुमाळ असं आहे. त्या प्रकरणात एकूण 5 जण आरोपी आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आणि हा गोळीबार केलेला आहे ते निलेश घाळवळ टोळीशी संबंधित गुन्हेगार आहे माहिती समोर येते आहे. तर ही खूप गंभीर गोष्ट आहे की गाडी पुढे घेण्यावरून थेट गोळीबार होत असेल एका नागरिकावरती आणि 3 गोळ्या घडण्यात आलेल्या आहेत या प्रकाश धुमाळ नावाच्या व्यक्तीवरती आणि या व्यक्तीच्या मानेला आणि मांडीला या गोळ्या लागलेल्या आहेत ज्यामुळे तो व्यक्ती गंभीर जखमी झालेला आहे. त्यातील सह्याद्री रुग्णालयामध्ये या व्यक्तीवरती उपचार सुरू आहेत. क्षुल्लक कारणासाठी गोळीबार करण्यात आलेला आहे. मंदार, अपडेट घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. राज्यामध्ये यंदा एमबीए अभ्यासक्रमाच्या तब्बल 10,867 जागा रिक्त राहिल्यात तर आतापर्यंत 42,642 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं दिलेल्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. यंदा एमबीए अभ्यासक्रमासाठी आणि प्रवेशासाठी 71,245 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा एमबीएच्या जागांमध्ये तब्बल 3,012ची भर पडली आहे. त्याचवेळी एमबीएच्या प्रवेशांमध्ये किंचितशी वाढ झालेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा प्रवेश 466 वाढले. महिलांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी असतं त्यामुळे महिलांनो नवरात्रीचे कडक आणि निरंतर उपवास करू नका असा सल्ला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या वतीनं भंडाऱ्यामध्ये महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. केवळ 8 मार्च जागतिक महिला दिवसाचा सन्मान नको तर वर्षातील 365 दिवस महिलांचा सन्मान झाला पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय. नवरात्रीचे उपवास कोणाच्या भावना मला दुखवायच्या नाहीयेत पण कडक निरंतर उपवासाच्या मागे लागू नका. आधीच आपलं हिमोग्लोबिन फार कमी आहे. 5-6च्या पुढे काही हिमोग्लोबिन नाहीये. फार 7-8 पर्यंत भरतं. इतकी वाईट अवस्था आपल्या शरीराची असताना सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये शरीराची हेळसांड करू नका. आता एक मोठी बातमी. राज्यातल्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींमध्ये नमो गार्डनची उभारणी केली जाणार आहे. 394 नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी
394 कोटींचा निधी या नमो गार्डनसाठी मंजूर करण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींच्या वाढदिवसानिमित्त ही घोषणा केली आहे. 394 उद्याने वर्षभरामध्ये विकसित करणार असंही शिंदेंनी म्हटलंय. विभागीय स्तरावर सर्वोत्तम उद्यानांची स्पर्धाही घेण्यात येणार आहे. प्रत्येक विभागाकडून 3 सर्वोत्तम उद्याने निवडली जातील. 3 सर्वोत्तम उद्यानांना 5 कोटी, 3 आणि 1 कोटी अशी बक्षिसे असतील. तर शिंदेंनी मोदींना वाढदिवसानिमित्त हे गिफ्ट दिलेलं आहे आणि नमो गार्डनची उभारणी करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. कोल्हापूरच्या माधुरी हत्तीणीबाबत आज उच्चस्तरीय समितीकडे अर्ज करण्यात येणार आहे. वनतारा, नांदणी मठ आणि राज्य सरकारच्या वतीनं अर्ज करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयानं माधुरी हत्तीणीला परत पाठवण्याबाबत उच्चस्तरीय समितीला अधिकार दिलेत. माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी आजपासून पुन्हा प्रयत्न सुरू केले जातील. राज्य सरकारनं शिष्यवृत्ती प्रक्रियेमध्ये मोठा बदल केलाय. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी कागदपत्रांची पुन्हा पडताळणी आवश्यक नाही. एकदा विद्यार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला दिल्यानंतर तोच दाखला शिष्यवृत्ती अर्जासाठी वापरण्यात येईल. यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी वेळ वाचेल, त्यांचा शैक्षणिक खर्च कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. अभिनेत्री दिशा पाटणीच्या घरावर गोळ्या चालवणाऱ्या शूटर्सचा एन्काउंटर करण्यात आलाय. गाझियाबादमध्ये दोन्ही शूटर्सचा एन्काउंटर झालाय. एक शूटर रोहतकचा तर दुसरा शूटर सोनीपतचा रहिवासी होता. उत्तर प्रदेश पोलीस आणि एसटीएफनं ही संयुक्त कारवाई केली आहे. परदेशातील गँगस्टर सोबत दोन्ही आरोपी संपर्कात होते. दोन्ही आरोपींना 2 गोळ्या लागल्याची माहिती समोर येते. उपचारादरम्यान दोन्ही आरोपींचा मृत्यू झालाय. तसंच त्यांच्याकडून अत्याधुनिक पिस्तूलही जप्त करण्यात आलंय. मालेगाव इथे झालेल्या स्फोटांचे तुम्ही साक्षीदार होता का असा सवाल करत कोर्टानं मालेगाव स्फोटाच्या संदर्भातली सुनावणी स्थगित केली आहे. मालेगाव स्फोटातून निर्दोष सुटलेल्या आरोपींच्या सुटकेला मृतांच्या कुटुंबियांनी आव्हान दिलं होतं. अपुऱ्या तपशिलामुळे कोर्टानं बुधवारी सुनावणी तहकूब केली. आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. अपीलकर्त्यांच्या वकिलानं तपशिलांचा तक्ता सादर केला, परंतु न्यायालयानं तो अपूर्ण असल्याचं म्हटलंय. आता आणखी एक मोठी बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कृत्याची हायकोर्टानं गंभीर दखल घेतली आहे. इमारती पाडण्याचे मनपाच्या नोटिसा कोणत्या अधिकारामध्ये तुम्ही रोखल्या असा सवाल हायकोर्टानं शिंदेंना केलेला आहे. नवी मुंबई मनपानं बजावल्या होत्या 2 बेकायदा इमारतींना नोटिसा. 14 मजली नैवेद्य आणि 7 मजली अल्बेला अशा 2 इमारतींना मनपाकडून बेकायदा नोटिसा पाठवण्यात आलेल्या होत्या आणि तुमचे अधिकार सांगा, पटले तर सगळं तुमच्यावर सोडू असं देखील हायकोर्टानं म्हटलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या कृत्याची हायकोर्टानं आता गंभीर दखल घेतलेली आहे. नवी मुंबईमधल्या 2 इमारतींना मनपानं बेकायदा असल्याच्या नोटिसा पाठवलेल्या होत्या आणि त्या नोटिसा रोखण्याचा प्रकार कसा काय केला असा सवाल शिंदेंना हायकोर्टानं विचारलाय. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वेदांतने फोनवरून आपल्यासोबत आहेत. वेदांत, हे प्रकरण नेमकं काय? शिंदेंनी काय आदेश दिलेले होते आणि न्यायालयानं कसं फटकारलेलं आहे? माधुरीच्या सामाजिक संस्थेनं या सगळ्या संदर्भात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये वाशिम मधील सेक्टर 14 मधील बिल्डिंग ह्या बेकायदा आहेत आणि त्या संदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आधी तर नवी मुंबई महापालिकेकडे केली होती आणि त्यानंतर मार्च मध्ये या 2 बिल्डिंग पाडण्याची नोटीस ही नवी मुंबई महापालिकेने बजावली होती. आता या नोटीस नंतर हे जे पाडकाम आहे ते थांबवावं किंवा ही नोटीसीला स्थगिती ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असं कोर्टात सांगण्यात आलं आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं या सगळ्या उपमुख्यमंत्र्यांच्या अधिकारासंदर्भात विचारणा केली. जर एखाद्या महापालिकेने जर अशा प्रकारे पाडकामाची नोटीस दिली होती आणि पाडकाम करायचं होतं तर मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकारात या नोटीसला स्थगिती दिली अशी विचारणा या सगळ्या सुनावणी दरम्यान काल मुंबई उच्च न्यायालयाने केली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आता या संदर्भात पुढील सुनावणी शनिवारी होणार आहे, ज्यामध्ये कोणत्या अधिकारात हे स्थगिती दिली उत्तर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं देण्यात येईल. वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.
वळूयात पुढच्या सुपरफास्ट बातमीकडे. नागपुरातील कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षातल्या यवतमाळमधील नेत्याला अटक झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कंत्राटदार मुन्ना वर्मा यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये ही अटक झाली आहे. शरद मैंद या आरोपीला यवतमाळच्या पुसदमधून अटक करण्यात आली आहे. शरद मैंद यांच्याशी संबंधित पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेतून वर्मा यांनी मोठं कर्ज घेतलेलं होतं. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपीचं नाव मंजित वाडे असं आहे. मंजित वाडे अवैध सावकारी करत होता आणि त्यानं वर्मा यांना मोठ्या व्याजावर कर्ज देऊन त्याच्या वसुलीसाठी तगादाही लावलेला होता. शेतकऱ्यांचं संघटन मजबूत नसल्यानं महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्या होतात असं वक्तव्य शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी केलंय. हरियाणामध्ये कर्ज असले तरी जमिनीचा लिलाव होऊ शकत नाही, कारण तिथे शेतकरी संघटना मजबूत असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये देखील शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचं काम सुरू असून याला विरोध म्हणून लवकरच मोठं आंदोलन उभं करणार असल्याचंही टिकेत यांनी म्हटलंय. इसमें तो अगर कर्ज है तो पूरे देश में है, लेकिन सुसाइड सबसे ज्यादा महाराष्ट्र में है. तो इसका मतलब ये है कि महाराष्ट्र में किसान संगठन जो हैं वे मजबूत नहीं है. वहां पर संयुक्त मोर्चा है सब जगह. महाराष्ट्र में भी अब खड़ा कर रहे हैं पूरा उसमें. नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्यामध्ये एका 11 वर्षीय मुलाचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. जितू सोनेकर असं या मुलाचं नाव असून 15 सप्टेंबरला शाळेत जाण्यासाठी घरून गेला, मात्र तो घरी परतलाच नाही. त्याच्या मित्रांनी शाळा सुटल्यावर जितू कारमध्ये बसून गेल्याचं सांगितलं. त्यानंतर पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शोध घेतला असता 2 दिवसांनी जितूचा मृतदेह सापडला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून जितूच्या वडिलांना शेत विकल्याचे पैसे मिळणार होते ही माहिती शेजारच्याला होती आणि त्यामुळे जितूचं अपहरण करण्यात आलं. मात्र अपहरणानंतर जितूनं आरोपींना अनेक प्रश्न विचारले आणि घाबरल्यानं आरोपीनं गळा आवळून जितूची हत्या केली. तीनही आरोपींनी आता गुन्ह्याची कबुली दिली आहे. भंडारा शहरातील एम पटेल कॉलेज रोडवर काल रात्री 9च्या सुमारास एका भरधाव पिकअपनं तिघांना धडक दिली आहे. पहिलं एम पटेल कॉलेज मार्गावर दोघांना धडक दिली, मात्र कारवाईच्या भीतीनं चालक तिथून पळाला. यानंतर एका महिलेला पिकअपनं धडक दिल्याची माहिती कळतेय. यामध्ये तिघही गंभीर जखमी झालेत. यानंतर चालकानं पिकअप घटनास्थळी सोडून तिथून पळ काढला. भंडारा पोलीस या घटनेचा तपास करतायत. मुंबईच्या गोरेगावमध्ये एका महिला कर्मचाऱ्यानं 4 वर्षाच्या मुलीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील हा प्रकार असल्याचं सांगितलं जातंय. चिमुकलीच्या शरीरावर जखमा असल्याचं आढळल्यावर तिच्या आजीनं पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर संबंधित महिला कर्मचाऱ्याविरोधामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिलेला अटकही झाली आहे. दरम्यान शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे पोलीस पुढचा तपास करतायत. विरार पश्चिम येथील ग्लोबल सिटी परिसरामध्ये फर्निचर दुकानाचं भव्य उद्घाटन करण्यात आलंय. या उद्घाटन कार्यक्रमामध्ये ऑर्केस्ट्रा, डान्स आणि नोटांचा वर्षाव करण्यात आलाय. उद्घाटनावेळी आयोजकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. कार्यक्रमातील एकानं थेट स्टेजवर येऊन त्या नर्तकीवर नोटांचा वर्षाव केलाय. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित नागरिक आश्चर्यचकित झालेत आणि यामुळे परिसरामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. मध्य रेल्वेवरील कर्जत स्थानकावर कर्जत यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाची पूर्वतयारी करण्यासाठी आज विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कर्जत ते खोपोली आणि नेरळ ते खोपोली लोकल सेवा रद्द करण्यात आलेली आहे. सकाळी 11 ते दुपारी 1:30 या कालावधीमध्ये ही सेवा बंद राहील. त्यामुळे कोइंबतूर एलटीटी एक्सप्रेस सकाळी 11:30 ते दुपारी 1 पर्यंत लोणावळा येथे थांबवण्यात येईल. तर चेन्नई अहमदाबाद एक्सप्रेस आणि चेन्नई एलटीटी अतिजलद एक्सप्रेस थांबून दुपारी 1:10 नंतर लोणावळा येथून मार्गस्थ होईल. यावेळी नेरळ ते खोपोली दरम्यान लोकल बंद राहतील. तेलंगणामधील करीनगरमध्ये कारला भीषण अपघात झालाय. एका भरधाव कारमधील चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं त्याने दुभाजकाला धडक दिल्यानं हा अपघात झालाय. अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले. या दृश्यांवरून अपघात किती भीषण होता याचा अंदाज येईल. तर या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत